नमस्कार. पर्शियाला ठेच, भारत तरी शहाणा होणार का, ह्या विषयावर मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ घातला होता. मग काल आमच्या मैत्रिणींचं त्याच्यावर गप्पा चालल्या होत्या. त्यातली माझी एक मैत्रीण मला ती म्हणाली, माझे 2 प्रश्न आहेत गं तुला, तू जरा त्या प्रश्नांचं मला वाचून उत्तर दिलंस तर बरं होईल. ती म्हणाली, पहिला प्रश्न म्हणजे जेवढं मला माहिती आहे, म्हणजे ती म्हणाली तिच्या म्हणण्याप्रमाणे, जेवढं मला माहिती आहे पारशी लोकांमध्ये जातीभेदाचं मी ऐकलेलं नाही आहे. मग आपल्याकडे म्हणतात की जातीभेदामुळे धर्म परिवर्तन होतं. म्हणजे हे जर पर्शियन लोक इस्लामीकरणाच्या आहारी गेले, मग जातीभेद नव्हता तर का गेले, हा तिचा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे ती मला म्हणाली, तू जर का बाहेर बघितलंस आत्ताच्या पिढीकडे, तर आपण मधल्या काळात खूप वेस्टर्नाइज होत गेलो होतो आणि आता आपण बऱ्यापैकी मिक्स इस्लामिक आणि वेस्टर्नाइज घालतो. म्हणजे पूर्वी सलवार घालत होतो, तेही सलवार बंद करून आता आपण ती मुसलमानांची एक पाय थोडीशी कमी अशी पॅन्ट असते, ती हल्ली बहुतेक सगळ्या सलवारीवर हल्ली सगळीजणं कुर्त्यावर सगळीजणं तसली पॅन्ट वापरतात. पूर्वी सलवार हा प्रकार असायचा घेरदार वगैरे, तो तर बंद केला. आणि जे मुसलमान त्यांना म्हणतात बडे बायका कुर्ता, छोटे बायका पैजामा, म्हणजे तुमच्या घोट्यापासून थोडंसं वर पॅन्ट असं. आणि मग तिने तो विषय काढल्यावर माझ्याही लक्षात आलं की खरंच आहे, आपण हल्ली जे सलवार एक रेडीमेड घेतो ते तसेच असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन पिढीतील 70-80% मुली कपाळावर तर टिळा लावतच नाही, पण बुरखा घेत नाहीत, पण मास्क अशा पद्धतीने ते डोक्यावर बांधतात की ते अगदी मुसलमानांसारखंच बांधतात. फक्त डोळे उघडे आणि जातात. म्हणजे इतकं आपल्या कपड्यांचं इस्लामीकरण झालेलं आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे की आपल्या कपड्यांचं इस्लामीकरण झालेलं आहे. आपल्यामध्ये लवकर होईल का गं इस्लामी, म्हणजे मला तर म्हणजे ती माझ्याच वयाची आहे. हा प्रश्न तिने जो मला विचारला तो मी आज सगळ्यांना विचारते. खरंच पारशी लोकांमध्ये जर जातीभेद नव्हता तर मग तिथे का इस्लामीकरण फार झपाट्याने झालं, आणि आपल्याकडे जर जातीभेदामुळे करत असतील तर मग पारशांनी का केलं, जर तिथे जातीभेदच नव्हता तर. म्हणजे जातीभेदामुळे धर्म परिवर्तन केलं जातं हे अतिशय धादांत खोटं आहे. लालसा, लोभापायी किंवा घाबरून धर्म परिवर्तन होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच आपले कपडे आणि आपली राहणीमान आणि आपलं हे बऱ्यापैकी भारतीय संस्कृतीला साजेसं नसताना आपण पाश्चिमात्य किंवा इस्लामिक कपडे वापरायला लागलो. आपल्या भारतामध्ये संस्कृती ही बहुतेक त्या प्रदेशाच्या वातावरणाप्रमाणे वगैरे होते. जे कपड्याची साडी, आपण एक साडी हा प्रकार घेतला तर प्रत्येक प्रदेशातली साडी वेगळी आहे. आपल्याकडे प्रत्येक प्रदेशातली साडी वेगळी आहे आणि आपण ते सगळं सोडत आपण आपलं जे चांगलं आहे ते सोडत चाललो आहे. आणि खाद्यपदार्थामध्ये सुद्धा आपण रोज वेगवेगळं जरी करायचं ठरवलं तर आपल्याकडे इतक्या प्रकारच्या भाज्या, इतक्या प्रकारचे धान्य आहे, पण आपण पुन्हा त्या बाबतीतही पाश्चिमात्याचं आणि इस्लामिक यांचं अंधानुकरण करतो आहे. आपण पिझ्झा जे आपल्या वातावरणाला साजेसंही नाही आणि 8-8 दिवस
ते ब्रेड केलेले म्हणजे शिळं पाकं आपण खातो जेव्हा की आपल्या देशाला त्याची गरज नाही आहे. आपला ना बर्फाळ देश आहे ना आपला वाळवंटी देश आहे. आपला छान 6 ऋतू 3 ऋतू 6 हे सगळं असलेला छान देश आहे. भरपूर नद्या बिद्या असलेला देश आहे. तरीसुद्धा हा प्रकार होतो आहे. मला ती जे माझी मैत्रीण बोलली मलाही पटलं. मी पण तुम्हाला विचारते की खरंच हा दोष कोणाचा आहे? आपल्या पिढीचा का येणाऱ्या पिढीचा? आपल्या पिढीने आईवडिलांना घाबरून असू दे, समजून असू दे, परिवर्तन आणताना बराच विचार केला आहे. तेवढ्या झटाझट आपण परिवर्तन आणलं नाही. आणि आताच्या पिढींना आपण म्हणजे आपण आजही आईवडिलांच्या डोळ्याला घाबरतो. म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांच्या डोळ्यांना घाबरतो, त्यांच्या शब्दांना मान देतो. आणि आत्ताच्या पिढीच्या नजरेलाही आपण घाबरतो. तर काय आलं असं म्हणाले, घातलं तर काय आलं, नाही लावली टिकली तर काय आलं, तर आपण गप्प बसतो. म्हणजे ही जी बेमुरवतपणा आपण आपल्या पुढच्या पिढीला आणला, जो आदर वगैरे करायचं शिकवलं नाही, ही चूक कोणाची आहे? ह्या नवीन पिढीची आहे का आपली आहे? हा थोडासा विचार आपणही केला पाहिजे. आणि माझ्या मैत्रिणीने जे मला प्रश्न विचारले ते मला काय त्याचं उत्तर माहीत नाही, म्हणून मी तुम्हालाही विचारते. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्ही मला सांगा की खरंच जातीभेदामुळे आपल्याकडे धर्मांतरण होत आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण भाषा, भूषा म्हणजे वेशभूषा, भोजन या सगळ्यामध्ये आपली संस्कृती मागे सोडत नाही आहे का? थोडासा विचार करा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे.